नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतो। मी आज आहे नावडे वाडी येथे साईनगर युवा मित्र मंडळ नावडे यांचं इथं गणेश उत्सवाचा आज 10वा दिवस आहे आणि आज विसर्जन देखील आहे। आज शेवटचा दिवस आहे, तरी आपल्यासोबत इथे काही भरपूर प्रमाणात मुलं आहेत। मी दाखवतो सर्वांचे फोटो आणि मी सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो। खूप छान अशी मूर्ती आहे आणि आज विसर्जनचा दिवस आहे, तर आपण मुलांकडून जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार साहेब, नमस्कार। आपला नाव परिचय? माझं नाव राहुल परमेश्वर काळे, मी या मंडळाचा एक सदस्य आहे। आमचं मंडळ हे 2 वर्ष झालं जुनं आहे साहेब, आमचं नवीन मंडळ काहीच नाही आहे। आणि आमच्या म्हणजे मंडळाची खासियत आहे की आम्ही आता जे चालू घडामोडी आहेत, जे आपल्या किल्ल्यांची होणारी दुरावस्था, आपल्या जे स्त्री रक्षण वगैरे, जे मुलींवरती वगैरे, त्याच्यावरती काहीतरी आम्हाला करायचं होतं। तेच थीम आम्ही यंदा पण उभारणार आहोत गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस। अजून आमच्या गणपतीला आवर्जून नक्की सगळ्यांनी भेट द्या, एवढीच आम्ही बोलू शकतो। नक्की सर, छान माहिती सांगता तुम्ही। तुम्ही एक मुलींचाही महिलांचा विषय घेतलेला आहे आणि गडकिल्ल्यांचाही विषय घेतलेला आहे, तर मी देखील बाप्पाची आणि प्रार्थना करतो की मुलींचे रक्षण झालं पाहिजे, त्यांना सुरक्षा भेटली पाहिजे आणि त्या देखील स्वतः एक म्हणजे प्रबल असं म्हणजे ठोस भूमिका घेऊन त्यांनी देखील समाजामध्ये वावरलं पाहिजे। कारण काय होते, कमजोरीचा नेहमी कुठे ना कुठे फायदा घेतला जातो, त्याच्यामुळे महिलांनी स्ट्रॉंग अशी बाप्पाजींनी विनंती करतो। आणि मी पुन्हा तुमच्याकडे येतो, हा 2रं वर्ष आहे आपलं। हो सर। तर तुम्ही आपल्या मंडळाचे सदस्य आहेत, काही सांगू शकता का? गणपतीबद्दल 2 शब्द बोलू शकता का? हो, आपला गणपती आहे ना, आपला गणपती बसवायचे म्हणजे स्टार्टिंग आम्ही केली ती गेल्या वर्षीपासूनच साहेब। कारण की आमच्या इथे एका महिलेने नवस मागितला होता, तो नवस पूर्ण झाला। त्या नवसापायी आम्ही आमचा गणपती विराजमान झाला, आपला साईनगरचा राजा म्हणून नावडा फाट्यावरती। तेव्हापासून आमच्या इथे भरपूर काही म्हणजे भरपूर नेते मंडळीसुद्धा येतात, सेलिब्रिटीसुद्धा आले आपल्या इथे, आणि गावातून बाहेर गावातूनसुद्धा मित्रपरिवार वगैरे बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात। तर खूप छान वाटतं आमच्या इथं। म्हणजे एवरात्री कोणी येत नसतं, तर इव्हन गणपतीच्या निमित्ताने तरी आमच्या मंडळाला, आमच्या साईनगरला भेट देतात। खूप छान वाटतं आम्हाला। नक्कीच सर, 10 दिवस झाले, 10वा दिवस आहे आज। मला वाटतं आज विसर्जन देखील आहे, सर्वजण येऊन गेले, तुम्ही सांगितलेलं आहे। असेच लोक येत राहो आणि तुमचा तुम्ही जो गणपती उत्सव 2रं वर्ष आयोजन ठेवता ते आणखी मोठ्या प्रमाणात हो। आणि मी पुन्हा एकदा मंडळाचे तुमचे सदस्य दाखवतो। खूप इथे प्रमाणात मुले आहेत आणि या मुलांनी देखील 10 दिवस खूप काम केलेलं आहे। तर मी आपल्या एक व्हिडिओच्या माध्यमातून एक शेवटचा तुम्हाला एक लास्ट प्रश्न विचारतो। हे तुम्ही 10 दिवस आयोजन केलं बाप्पाचे, तर तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये काय बदल, काही चेंजेस वाटलं का? हो साहेब, आता आम्ही सर्व युवा मुलांनी गणपती आम्ही स्थापन केलेला आहे साहेब। आमच्यामध्ये कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही साहेब। आम्ही सर्व रिक्षावाले आहोत साहेब, रिक्षावाले रोज पोटभर म्हणजे असं रोज करणार रोज खाणार। आम्ही 10 दिवस आमच्या स्वतःच्या मुलाच्या जसं आपण सांभाळ करतो त्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या बाप्पाचा सांभाळ केला आहे। नक्कीच डोळ्यात अश्रू तर येत आहेत आज त्यांना जाताना बघताना, पण कसं आहे साहेब, जो आला आहे त्याला जावं तर लागेलच साहेब। बाप्पा 10 दिवस आले, आम्हाला त्यांची सेवा करायला भेटली, त्यातच आमचा खरा आनंद आहे। यातच आम्ही आमच्या साईनगरच्या राजाचं पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये हसत खेळत अजून जोमाने स्वागत करू, एवढी इच्छा बाळगतो साहेब। नक्की सर, खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि मी बघतोय इथं अक्षरशः 18, 19, 20 ते 22 वर्षाची मुलं देखील दिसतात। त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तुम्ही सांगितलेलं आहे। नक्कीच मी देखील बाप्पाची आणि प्रार्थना करतो, तुम्ही जो काही कार्यक्रम करता, जो काही बाप्पाचं आगमन एवढ्या जोशात करता, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणखी जोरात कराल। आणि एक शेवटचा मी एक लास्ट तुमच्या सर्वांचं एक पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवतो की बघा, मी दाखवू शकतो की किती लहान मुलं आहेत। म्हणजे अक्षरशः 10 दिवस बाप्पासाठी मेहनत घेतलेली आहे। नक्कीच तुमची मेहनत वाया जाणार नाही आणि तुम्ही जे विचार केलेला आहे तो चांगला विचार केलेला आहे आणि तुम्ही ज्या काही मनामध्ये गोष्टी ठरवल्या आहेत त्या देखील नक्की पूर्ण होतील, एवढे बोलतो। धन्यवाद।